आपल्या बॉयफ्रेंडच्या हत्येप्रकरणी ग्रीष्मा नावाच्या तरुणीला केरळमधल्या नयट्टिकन्नार अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी फाशीची शिक्षा सुनावली. कोणतेही दृश्य स्वरूपातले पुरावे किंवा प्रत्यक्षदर्शी नसल्यामुळे या गुन्ह्याचा तपास अत्यंत अवघड होता. ग्रीष्माने पद्धतशीरपणे माहिती गोळा करून बॉयफ्रेंड शरण याला हळूहळू विषबाधा घडवून आणून त्याला ठार केलं. या तपासात तिने केलेल्या गुगल सर्चेसचा पुरावा म्हणून उपयोग झाला. तिने अत्यंत थंड डोक्याने आपल्या बॉयफ्रेंडच्या मृत्यूची कथा लिहिली आणि ती अंमलात आणली. अत्यंत थरकाप उडवणाऱ्या या कथेबद्दल आणि तपासाबद्दल जाणून घेऊयात. कोर्टाने या प्रकरणी ग्रीष्माला फाशीची शिक्षा सुनावली असून तिची आई सिंधू हिला निर्दोष मुक्त केला आहे. तर तिचे काका निर्मल कुमारन नायर याला 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. गुन्ह्यानंतर पुरावे नष्ट करण्याचा आरोप त्यांच्यावर होता. तमिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातल्या देवियोडू गावातील ग्रीष्मा हिची तमिळनाडू केरळ सीमेवरच्या पारासाला गावातल्या शरणशी 2021 साली बसमधून कॉलेजला जाताना ओळख झाली. त्यांच्यात प्रेमसंबंध बहरले, मात्र कुटुंबियांना याची कल्पना नव्हती. ग्रीष्माच्या कुटुंबियांनी मार्च 2022 लष्करातल्या एका जवानाशी तिचं लग्न ठरवलं. तोपर्यंत ती शरणसोबतच होती. मात्र आई वडिलांनी ठरवलेल्या मुलाशी लग्न करण्याचे फायदे तिच्या लक्षात आले. त्यामुळे तिने शरणला सोडून द्यायचं ठरवलं. 2022 या प्रकरणाचा तपास करणारे मुख्य अधिकारी आणि आता कासरगोडचे पोलीस उपाधीक्षक असलेल्या KJ जॉन्सन यांनी सांगितलं की शरणला नोकरी नसल्याने ती त्याला टाळू इच्छित होती. ग्रीष्मा ही हिंदू नायर या उच्च वर्गातील होती, तर शरण हा ख्रिश्चन नाडर हा मागास वर्गातला होता. या सगळ्या कारणामुळे तिने शरणपासून दूर राहायचं ठरवलं. तिने अनेक मार्ग अवलंबले. आपल्या कुंडलीत पहिला पती मारण्याचा योग आहे असंही तिने त्याला सांगितलं. मात्र शरण हे काहीच मानायला तयार नव्हता. आपले प्रायव्हेट फोटो व्हिडिओ शरणकडून लीक होतील याची ग्रीष्माला भीती होती. म्हणूनच तिने अखेर त्याला संपवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा ती 22 वर्षांची होती. ऑगस्ट 2022 ग्रीष्माने पॅरासिटामॉल पॉयझनिंग या विषयाबद्दल गुगलवर खूप सर्च केलं. नंतर तिने त्याला कन्याकुमारीतल्या नेयूर इथल्या त्याच्या कॉलेजमध्ये भेटायला बोलवलं. तिथे तिने त्याला 50 पॅरासिटामॉल टॅब्लेट्स मिसळलेली ज्यूस बॉटली दिली आणि ज्यूस चॅलेंज स्वीकारण्याचं आव्हान दिलं. ते खूप कडू असल्याने त्याने ते नाकारलं. मात्र त्या चॅलेंजचा व्हिडिओ शूट करण्यात आला होता. त्याच्या मृत्यूनंतर तो खूप व्हायरल झाला. 13 ऑक्टोबर 2022 रोजी ग्रीष्माने त्याला आकर्षित करून घेण्यासाठी कॉल करून त्याच्याशी ती तासभर बोलली. दुसऱ्या दिवशी तिच्या घरी कोणी नसल्याने त्याने तिच्या घरी येण्याचं आमंत्रण तिने दिलं. त्या दिवशी RS रेजिन या मित्राबरोबर शरण तिच्या घरी आला. तो नंतर या केसमधला साक्षीदार ठरला. शरण येईपर्यंत ग्रीष्माने तणनाशक म्हणून वापरल्या जाणाऱ्या पॅराक्वॉट या रसायनाबद्दल बरीच माहिती गुगल सर्चद्वारे गोळा करून ठेवली होती. पॅराक्वॉट हे स्लो पॉयझन म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर तिने कापिक या ट्रेड नेमचं हॅब्रिसाईड विकत घेतला. त्यात पॅराक्वॉट हा घटक असतो. हे हॅब्रिसाईड तिचे शेतकरी काका निर्मल कुमारन नायर यांनी त्यांच्या घरात ठेवलं होतं. त्यानंतर तिने एक आयुर्वेदिक काढा तयार करून त्यात हे हॅब्रिसाईड मिसळलं आणि ते चॅलेंज म्हणून शरणला प्यायला दिलं. त्याचा कडवटपणा दूर करण्यासाठी तिने त्याला ज्यूसही प्यायला दिला. त्याने हे सगळं करावं म्हणून ती त्याला इंटिमेट मेसेजही करत होती, असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे. शरण ते प्यायला, पण त्याला उलट्या सुरू झाल्या. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथून त्याला तिरुअनंतपुरमच्या सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आलं. नंतर ग्रीष्माने आपल्यालाही उलट्या झाल्याचं शरणला मेसेजद्वारे कळवलं. तातडीने वैद्यकीय ट्रीटमेंट घेण्यापासून त्याला प्रवृत्त करण्याचा हा तिचा प्रयत्न असावा असा अंदाज आहे. पोलीस अधिकारी जॉन्सन यांनी सांगितलं की त्याने काढा प्यायल्यानंतर ग्रीष्माने त्याला बरेच मेसेज केले. आपलं काम फते होतंय की नाही हे तिला जाणून घ्यायचं होतं. मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधल्या डॉक्टर्सना शरणच्या आजारपणाचं कारण लक्षात येईना, कारण त्याच्या दोन्ही किडन्या बाद झाल्या. पॅराक्वॉटाचे काही अंश शिल्लक राहत नसल्याचे त्याच्या रक्तात त्याचा काही पुरावा सापडला नाही. अन्नातूनही विषबाधा झाली नव्हती. डायलिसिस करूनही काही उपयोग झाला नाही. पॅराक्वॉटाची विषबाधा झाल्यानंतर फुफ्फुस निकामी होतात, अन्ननलिकेत छिद्र पडू शकतात, त्यामुळे दाह होतो, छातीत इन्फेक्शन होतं किंवा किडनी बाद होते. पोस्टमॉर्टम केलेल्या फॉरेन्सिक सर्जनने शरणच्या मृत्यूचं कारण फुफ्फुसांना झालेली तीव्र दुखापत हे नोंदवलं. हे पॅराक्वॉट पॉयझनिंगचं लक्षण आहे. 23 वर्षांचा शरण अखेर 25 ऑक्टोबर 2022 रोजी त्याचं निधन झालं. हे प्रकरण उलगडण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल शरणचा भाऊ शिमोन राज याच्यामुळे पडलं. तो आयुर्वेदिक डॉक्टर असून त्याला ग्रीष्माशी शरणच्या असलेल्या रिलेशनशिपबद्दल माहिती होतं. ग्रीष्माकडे शरण काढा प्यायला होता असं त्याला कळलं. त्याने त्याबद्दलचे तपशील मागितले, मात्र तिने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांनी ते प्रिस्क्राईब केलं असं तिने खोटं सांगितलं. तिने औषधाचं नाव सांगायला नकार दिला. पाठदुखीसाठी आपण स्वतःही तोच काढा प्यायला होतो आणि
त्यावेळी काही समस्या उद्भवली नव्हती असंही तिने त्याला खोटं सांगितलं. शिमोन राज याने तिचे हे सारे कॉल्स रेकॉर्ड केले होते. ते त्याने पोलिसांकडे सुपूर्द केले. गेल्या आठवड्यात निकाल घोषित करताना कोर्टाने असं निरीक्षण नोंदवलं की गुगल सर्चमध्ये ग्रीष्माने जे पाहिलं होतं तशा वैद्यकीय स्थितीत शरण जाऊन पोहोचला. पोस्टमॉर्टम अहवालात असं नोंदवण्यात आलं आहे की त्याच्या पेनिसमधूनही रक्तस्राव होत होता. त्याच्या अगदी ओठांपासून गुरुद्वारापर्यंत शरीरात सर्वत्र प्रचंड वेदना होत होत्या. हे सारं त्या विषामुळे घडलं. यात प्रत्यक्षदर्शी कोणीही नव्हतं. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांसाठी पुरावे गोळा करणं हे मोठं आव्हान होतं. त्यांनी गुगल क्लाउडचा डेटा, त्या दोघांच्या मोबाईलची लोकेशन्स, कॉल रेकॉर्ड्स, व्हॉट्सअप चॅट्स, CCTV फुटेज, व्हिडिओ कॉल्स आणि फॉरेन्सिक या साऱ्यांची सांगड घालून गुन्ह्याचा तपास केला आणि निष्कर्ष काढला. क्लाउडमधल्या देवाने गुन्ह्याचा डेटा सेव्ह केला होता. कोणीही गुन्हेगार पुरावे मागे सोडल्याशिवाय गुन्हा करू शकत नाही. शोरानला 11 दिवस आयुष्यासाठी झुंजावं लागलं आणि तेही पाण्याचा एकही थेंब न पिता.